हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। या जगामध्ये जर आपण बघायला गेलो तर फक्त संतांनाच किंमत आहे असं नाही। या जगामध्ये जर आपण पाहायला गेलो तर अशा काही वस्तू आहेत ज्यांना मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे। एक एक हिरा जर बघायला गेलो आपण तर एक एक हिरा अब्जावधी रुपयाला एक एक हिरा इंटरनॅशनल मार्केटमध्ये वसंत महाराज विकतोय। हिऱ्याला या जगात किंमत आहे, सोन्याला या जगात किंमत आहे, लोण्याला या जगात किंमत आहे। झाडांचा विचार केला तर चंदनाच्या झाडाला किंमत आहे आणि माणसाचा विचार केला तर या जगात साधूला सज्जनाला किंमत आहे। मग या सगळ्यांनी आपली आपली किंमत वाढवून घेतली का? हिरा हिऱ्याची किंमत वाढवत नाही, सोनं सोन्याचं महत्व जगाला सांगत नाही, लोणी लोण्याची किंमत जगाला सांगत नाही, चंदन चंदनाचं महत्व जगाला सांगत नाही आणि सज्जन सज्जनाची किंमत जगाला कधीच सांगत नाही। मग वाढवली कुणी या जगामध्ये किंमत? ऐका जरा लक्ष देऊ ना। हिऱ्यानं या जगामध्ये हिऱ्याला महत्व आहे, पण हिऱ्याचं महत्व या जगामध्ये वाढवलं कुणी? तर या जगामध्ये हिऱ्याची किंमत वाढवण्याचं काम गारांनी केलंय। गारा कळतात का तुम्हाला? गारगोटे शिरगोळे, त्या गारांनी हिऱ्याची किंमत वाढवली। हिऱ्यासारख्या त्या गारा दिसतात पण हिऱ्यासारख्या नसतात। गारांनी हिऱ्याचं महत्व वाढवलं ऋषिकेश महाराज, ताकानं लोण्याचं महत्व वाढवलं, कडुलिंबाच्या झाडानं चंदनाचं महत्व वाढवलं आणि दुर्जनांनी सज्जनाचं महत्व। विठाला विठाला शेवटचं वाक्य ऐकून कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की हे शिवानंद शास्त्रीचं म्हणणं नाही, हे माझं म्हणणं नाही। दुर्जनांनी सज्जनाचं महत्व वाढवलंय। विचारा संतांना, आज एवढा जय जयकार तुमचा कुणामुळे होतो? माझे संत सांगतात सज्जना हो, आमच्यावर उपकार आहेत। कुणाचे? त्या दुर्जनांचे। असो खलाई से फार अमात्यांचे उपकार। का उपकार आहेत? तुकोबारा म्हणतात, करीती पातकाची धुनी मोल न घेता साबणी। दुर्जन माणसं सज्जनावर उपकार करतात। कसा उपकार करतात? संत म्हणतात ते दुर्जन आमचं पाप रूपी कपडे फ्री ऑफ चार्ज मध्ये धुवून देतात, पैसे बी घेत नाहीत आणि साबण बी मागत नाहीत। एखाद्या धोब्याला सांगितलं, दादा जरा कपडे धुवून आणा आमचे, तो म्हणतो महाराज त्याला साबण लागेल, इस्त्री करून आणा, पैसे लागतील। पण संत म्हणतात ते दुर्जन माणसं मात्र आमच्याकडून पैसे बी मागत नाहीत आणि साबण बी घेत नाहीत, फुकट मध्ये आमचे पाप रूपी कपडे धुवून देतात। कसं धुतात बरं ते फुकट मध्ये? त्याचं कारण सांगितलं, म्हणले ते दुर्जन काय करतात? सज्जनाची, चांगल्या माणसाची निंदा करतात। आपल्या तोंडात साबणीची वडी ठेवतात आणि त्या सज्जनाची दिवस रात्र निंदा करतात आणि निंदा केल्याचा परिणाम काय होतो? दुर्जनानं निंदा केल्यामुळं सज्जनाचं पाप धुवून जातं, निंदा करणाऱ्याच्या डोक्यावर जाऊन बसतंय ते। संत म्हणतात, परनिंदा सम अघन गरीसा। दुसऱ्याची निंदा करण्यासारखं पाप जगात दुसरं कोणतं नाही। निंदा कोणाची तोंडाने करू बी नाही, कोणाची निंदा दुसऱ्यानं केलेली आपल्या कानानं ऐकू बी नाही। निंदा करणाऱ्याला बी तितकंच पाप आहे आणि कानानं निंदा ऐकणाऱ्याला सुद्धा तितकंच पाप आहे। म्हणून कुणी निंदा अथवा वंदा आमचा सोहिताचा धंदा। दुर्जन लोक सज्जनाची निंदा करतात आणि सज्जनाचं पाप धुवून जातं सज्जन होऊन। म्हणून तुकोबारा म्हणतात बघा, असा दुर्जन
असा दुष्ट माणूस जर यदा कदाचित तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलाच कधी तर त्याचा तिरस्कार करू नका, त्याची अवहेलना करू नका, त्याचा अपमान करू नका. उलट त्या दुर्जनाला, त्या दुष्ट माणसाला आदरानं घरी घेऊन जा, प्रेमानं जेवू घाला आणि आनंदानं वाट लावा. तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करा साचा, आदर करा साचा, प्रीती आदर करा साचा. म्हणे त्याचा प्रीती आदर करा साचा, त्याचा आदर करा, त्याला प्रीती प्रेमाची वागणूक द्या. कुणाला? झोपले नाही तुम्ही? हा, लक्ष देऊ नाही का? त्या दुर्जनाला तुम्ही आदर द्या, प्रेम द्या, त्याचा तिरस्कार करू नका. त्या निंदकाला तुम्ही त्याचा अपमान करू नका, उलट त्याचे उपकार समजा. म्हणून तो व्यवहारामध्ये एक मनई सज्जन हो. निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात कामाचा नाही तो, शेजारी असला पाहिजे. हे बघा सज्जन हो, जीवनामध्ये सगळ्याच लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा अजिबात ठेवू नये कधी, आणि तसं नसतंय बी होत. सगळे लोक आपल्याला चांगलं म्हणत नसते. एकतरी दळणात खडा असतोच आणि असलाच पाहिजे. एखाद्यानं तरी निंदा माग का होईना केली पाहिजे. शेतकरी मंडळी आहेत तुम्ही, आता शेतामध्ये लागवडी कंप्लीट झाल्यात, पण आता तुम्ही सगळे चांगले शेतकरी आहेत. चांगले मी याच्यासाठी म्हणतोय कारण तुमच्या शेतामध्ये आता लागवड झाल्यापासून आतापर्यंत मला वाटतं 1-2 महिने कमीत कमी झाले असतील, 1.5-2 महिने तरी कमीत कमी झालेत. पण तुम्ही हुशार असल्यामुळं शेतकरी, तुम्ही शेतामध्ये गवत राहू दिलं नाही. पण जर समजा एखादा शेतकरी आहे, माणसं नाहीत त्याच्याकडे काम करायला, मग त्यानं काय केली, पेरणी केली, लागवड केली, आणि आताच्या टायमापर्यंत 2 महिने तो शेतात गेलाच नाही दादा. मग आता त्यानं जे काही तिथं सोयाबीन लावलंय, कापूस लावलाय, जे काही त्याने लावलेलं आहे, त्या लावलेल्या वस्तू जी असेल, त्यांनी जे धन लावलेलं आहे, पीक लावलेलं आहे, त्या पिकाची वाढ जास्त झालेली असेल 2 महिन्यात, का बिना कामाचं जे गवत आहे त्याची वाढ जास्त झालेली असेल? कळतंय तुम्हाला? हा, काय वाढणार जास्त? गवत जास्त वाढणार, तुम्ही लावलेलं पीक नाही वाढणार. मग आता ते बिना कामाचं बेकार गवत जे तुमच्या पिकासाठी मारक आहे, मग ते पीक, तुम्ही लावलेलं पीक जर मजबूत व्हावं, तुम्ही लावलेला कापूस त्याला चांगले फळ आले पाहिजे, त्याला माल चांगला आला पाहिजे, त्याच्यासाठी हुशार शेतकऱ्याचं काम काय? 24 घंटे बेडवर झोपून राहणे. काय करायचं त्याने पहिलं शेतात जायचं, 5-25 महिला घेऊन जायच्या, आणि जे गवत बिना कामाचं बेकार गवत उगवलेलं आहे त्यानं काय करायचं, त्याला निवडावे.
परफेक्ट प्रमाण दिलं महाराज त्यांनी. एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. असं जोरदार जोरदार वाजवा जरा. निवाडा वेतन शेती करावी जतन. तन त्यानं निवडावं आणि शेती जतन करावी. त्याला काही भागामध्ये खुरपणं म्हणते, त्या गवताला खुरपणं, आणि काही भागात त्याला आमच्या भागात तिकडं निंदणं म्हणतात. निंदणं. निंदल्याशिवाय ते बिना कामाचं बेकार गवत नष्ट होत नाही आणि तुमचं झाड मजबूत होऊन त्याला फळं लागत नाहीत. तसंच माणसाचं बी आहे. कुणीतरी आपल्याला निंदल्याशिवाय आपलं जीवन मजबूत होत नाही. माणूस आपल्या चुका सुधरवत नाही. निंदणारा कुणीतरी असावा. तुकोबाराय म्हणतात त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत. विठाला ऐका मायबाप, संतांच्या वरती दुर्जनाचे उपकार आहेत. संतांवर दुर्जनाचे उपकार आहेत.